महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही धनगड नव्हता। पण हायकोर्टाने याबाबत असं निरीक्षण केलं की औरंगाबाद येथील 1950चा एक साधा LC होता, तोही झेरॉक्स कॉपी होती। त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवून असा निर्णय दिला की महाराष्ट्र राज्यामध्ये धनगड एक्झिस्ट आहे, एक्झिस्ट आहे, नॉन एक्झिस्ट नाही। त्यांनी तो महत्त्वाचा मुद्दा घेतला। हा मुद्दा घेत असताना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी एका झेरॉक्स कॉपीवर हा निर्णय कसा दिला हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण काय की ज्या वेळेला कोणत्याही प्रकारचे व्हॅलिडेशन होते कास्ट स्क्रुटिनी कमिटीचे, तर त्यावेळेला याची तर कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी झाली नव्हती। पण आमचा जो महत्त्वाचा मुद्दा होता की 1950च्या पूर्वी धनगड अस्तित्वात नाही। आमच्या आदिवासींनी जे याचिका सादर केली होती त्यांनी तो पॉईंट उचलून धरून सांगितले की एक आदिवासी आहे, आणि हा महत्त्वाचा मुद्दा धरून त्यांनी आमची याचिका फेटाळली।